नमस्कार मित्रांनो, माझं नाव गजानन आहे आणि माझं जे वय आहे ते आता 30 आहे आणि 31 वयात मी आता जाणार आहे. तर मित्रांनो, मी लग्न न करण्याचा निर्णय का घेतला आणि माझ्या मनामधून लग्न करण्याची जी इच्छा आहे ती निघून गेली आणि कोणासोबत राहण्याची सुद्धा इच्छा निघून गेली. मला आता एकटं राहावं वाटतं. कोणासोबत नको, मला कोणाचीच गरज नाही. त्याचं कारण असं आहे, की ह्या जी समाजाची जे नियम आहे आणि या समाजाचे पानचट नियम आहे, त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे. आणि 2-3 गोष्टी आहे तुम्हाला सांगाव्याशा वाटतात मला. माझं जे मन आहे ते मला मोकळं करायचं आहे आणि स्पष्ट ते काय आहे ते सांगून द्यायचं आहे. तर पहिलं कारण असं, की जेव्हा आपण लग्न का करतो? कारण हा समाज आहे, तो गुलाम असतो आणि आपल्याला गुलाम बनवतो. जो लग्न करणारा व्यक्ती असतो, समजा मी आहे, माझं लग्न झालं, तर मीच का स्ट्रगल करायचं जीवनामध्ये? लग्न करणारा व्यक्ती कसा असतो? एका गाढवासारखा असतो. तो काय करतो माहिती का? त्याच्या पाठीवर ते जे ओझं असतं, त्याचे आई-वडील, त्याची बायको, त्याची मुलं, ह्या जबाबदाऱ्याचं ओझं त्याच्यावरती असतं आणि त्याच्यापुढे एक गांजर ठेवलेलं असतं काडीला लटकवलेलं आणि त्या गांजराच्या मागे तो आयुष्यभर धावत राहतो. म्हणजे ते गांजर म्हणजे जबाबदारीचं गांजर असतं, इच्छेचं गांजर असतं. त्याला असं वाटतं, की आपण ते घेतलं तर आपलं जे काही अडचण आहे ती दूर होईल. पण असं होत नसतं. लग्न म्हणजे एक मोठा स्कॅम चालू आहे. का आपण एकटे राहू शकत नाही? मला एक सांगा, अ, माझ्याकडे काहीच नाही, पण माझ्या सवयी चांगल्या आहे. मला का मुलगी भेटत नाही मग? कारण हा समाज लग्न करण्याच्या अगोदर का आपलं नाव आणि आपली जन्मतारीख घेता, पंडित लोकाला दाखवतात. त्याचा आणि त्याचा तर काही संबंधच असायला नाही पाहिजे. विचार जुळले म्हणजे लग्न व्हायला पाहिजे. पण इथं विचार चालतच नाही या समाजामध्ये. ह्या समाजामध्ये चालतो पैसा. जर तुमच्याकडे चांगला पैसा आहे, तर तुमची जन्मतारीख आणि जी कुंडली असते, ते सुद्धा तुमची बघणार नाही. हाच विचार माझा हा जो विचार आहे समाजाचा मला माझ्या डोक्यामध्ये खटकतो. म्हणून माझी इच्छा जी आहे लग्न करायची, ती राहिलीच नाही. कारण लग्न करून सुद्धा मी या ओझ्याखाली दबून राहीन आणि जे माझं स्वप्न आहे, ते तसंच राहील. मी दुसऱ्यांसाठी जगेल आणि मला एवढा जबाबदार व्यक्ती बनायचं नाही. कारण मला जे आहे, जे श्वास आहे लिमिटेड भेटलेला आहे आणि मी एकटा राहून माझे आई-वडील त्यांचं पालन-पोषण चांगलं करू शकतो. लग्न झालं तर मी त्यांना मला गॅरंटी लग्न झालं तर म्हणजे माझी बायको येईल, ती मला काही पण माझ्या मनामध्ये भरून देईल. तुझे आई-वडील असे आहे, तसे आहे. तुझ्याकडे हे नाही. आपण मग घर घेऊ, ई-एम-आय वरती हे घेऊ, ते घेऊ आणि माझ्या आईपासून मला ती दूर करेल. तर मला ते नको. हे जे सांगतो मी मुलासाठी नाही, मुलीसाठी पण आहे. आता बघा ना, आपण मुलगी आणतो, ठीक आहे. आता माझी आई समजा माझ्या आईचं वय झालं, तिच्याकडनं काम होत नाही, ठीक आहे. तर आपण कोणत्या अपेक्षाने मुलगी आणतो, की तिने आपल्या घरामध्ये काम करावं म्हणून आपण तिला आणतो. याच्यासाठी आणत नाही, की चला तिला आणलं, बायको म्हणून आपण कधीच ठेवत नाही तिला. तिला एक नोकरानीन किंवा मालकरीण म्हणूनच तिला आपण आयुष्यभर तिचा वापर करतो, फक्त आपल्या फायद्यासाठी. आणि आपण मुलाला जन्मसुद्धा देतो आपल्या फायद्यासाठी, ना की आपल्याला इच्छा असते, की आपला मुलगा व्हावा, आपला वंशज पुढे जावं. हे फक्त पोकळ इच्छा असतात. मेन जी इच्छा असते ती असते आपला आधार बनायला पाहिजे. आपली जबाबदारी कोणीतरी घ्यायला पाहिजे. हा समाज आपण जर एकटं राहतो ना, हा समाज आपल्याला एकटं राहू देत नाही. हा त्याच्या जाळ्यामध्ये आपल्याला अडकवतो. जसं की लग्न, ई-एम-आय ट्रॅप, लोन घे, आयुष्यभर धावत राहा. का आणि कोणासाठी? माझं आयुष्य माझे निर्णय आहे. तुम्ही कोण मला सांगणार, की लग्न कर, मुलाला जन्म दे. आता बघा ना, अ, नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये 40 लाख लोकांचे लग्न होणार आहे. तर 40 लाख लोकांचे लग्न होणार आहे म्हणजे 40 लाख लोक मुलाला जन्म देतील. असं तर होणार नाही, की 40 लाख लोकांचे लग्न झाले आणि 40 लाख लोकांनी असा निर्णय घेतला, की आपण मुलाला जन्म द्यायचा नाही. आपण मुलाला जन्म द्यायचा नाही आणि आपण मुलं अडॉप्ट करू. असं होणार नाही. लग्न कशासाठी करतो आपण? मुलाला जन्म देण्यासाठी. आपल्या इच्छा असतात सेक्स करण्यासाठी.
90% लोक तर सेक्स करण्यासाठीच लग्न करतात. आर्थर शॉपनहावर हा एक महान फिलॉसॉफर होता. तो पॅसिमिस्टिक होता खूप. त्याने सरळ-सरळ सांगितलं, तुम्ही जे लग्न करताना ती तुमची इच्छा नसते, निसर्गाची इच्छा असते. तुमच्याकडनं मुलं जन्माला घालणं. जेव्हा आपण मुलाला जन्म देतो, तेव्हा ती इच्छा कमजोर होते. आता आपण बघतो ना, जेव्हा एखाद्या कपलचं लग्न होत असतं, तो लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो. लग्नाच्या अगोदर तो व्यक्ती तिच्यासाठी असे आश्वासन देतो, की मी तुझ्यासाठी ग्रह तारे तोडून आणेल. अशा बड्या-बड्या बाता करतो. आणि जेव्हा लग्न होतं, जेव्हा मुलाला जेव्हा त्यांचा मुलगा जन्माला येतो, तेव्हा ती इच्छा राहतच नाही. तेव्हा तो तेवढं तिच्यावरती प्रेम करूच शकत नाही. तुम्ही समाजामध्ये उदाहरण बघितलेलं असेल. आणि मला वाटतं हे माझं जीवन आहे आणि मला माझ्या रीतीनं जगता आलं पाहिजे. आणि असं काही नियम नाही, की लग्न करणं म्हणजे एक कंपल्सरीच आहे. उलटं मी लग्न न करता माझ्याकडे सेव्हिंग जास्त राहील. मी फायनान्शियल फ्री लवकर होईल आणि माझ्या आई-वडिलांची सुद्धा मी काळजी घेऊ शकतो. लग्न करणं म्हणजे एक ट्रॅपमध्ये अडकणं आहे. मग लग्न केलं, मुलाला जन्म द्या, मग त्याचं पालन-पोषण करा, त्याला मोठं करा आणि तो कसा निघतो आणि कसा नाही. आता विचार करा ना, 40,00,000 लोकांचे लग्न होणार आहे आणि 40,00,000 जे मुलं होतील, ते चांगले कशाहून होतील? आणि आपण ज्या मुलाला जन्म देतो ते सेफ कसे राहतील या जगामध्ये? आता आपण मालेगावचं प्रकरण बघितलं होतं. त्याच्या आई-वडिलांनी ज्या मुलांचे नराधम होता तो, त्याने बलात्कार केला 3.5 वर्षाच्या ताईवरती. आता मला एक सांगा तुम्ही, त्याच्या आई-वडिलांनी हा विचार नसेल केला जन्म देण्याच्या वेळेस, की आपला मुलगा असा निघेल म्हणून? केला असेल का? आता 40,00,000 मुलांना आपण जन्म देतो, त्यामध्ये किती नराधम निघेल असे? आपण मुलांना का जन्म देतो? हं? हा विचार करायसारखी गोष्ट आहे. आपण मुलाला का जन्म देतो? अशा दुनियामध्ये इथं श्वास श्वास चांगला नाहीये, पोल्युशन आहे, लोकं चांगली नाहीये, बलात्कार होतात, अत्याचार होतात. अशा जगामध्ये आपण मुलाला जन्म देतो, ते पण आंधळेपणाने. म्हणजे हे विचार करायसारखी गोष्ट आहे. जर तुम्हाला माझे विचार पटत असेल, तर मला कमेंटमध्ये सांगा. हा एक शॉर्ट व्हिडिओ होता. माझ्या मनामध्ये जे काही इच्छा आहे, ते तुम्हाला सांगायच्या.